नमस्कार, मी अविनाश जाधव, मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सध्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात मराठी बाबतीतली जी काही चर्चा आहे ती काय जोरात आहे. प्रत्येक माणसाला आम्ही मराठीबद्दलचं प्रेम आणि मराठी महाराष्ट्रासाठी किती गरजेची आहे याच्या बाबतीत जनजागृती आम्ही करतो. तर काही तरुण मुलं आहेत. विनायक करवणकर नावाचा एक मुलगा आहे आणि त्याने स्वतः जिद्दीने याच्या बाबतीतलं एक नाटक उभं केलेलं आहे. तर त्या नाटकाचं नाव आहे टोडिंग इन फॅन्टसी. घनश्याम दिगंबर पावशी. बोला शिरीष केशव कोचरेकर. राज्यात मराठी माणसावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात तुमची काय भूमिका आहे? चायला यांच्या भाई मी तर आत्ताच आंदोलनाला बसणार आहे. FB वर पोस्ट आणि इन्स्टावर स्टोरीज टाकतो. तुम्हाला महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी आलंच पाहिजे. हॅशटॅग वी स्टँड फॉर आवर भूमिपुत्राज. ए भाई, हे जर असंच सुरू राहिलं तर एक दिवशी या शहरात मराठी डिक्टेटर जन्माला येईल आणि या सगळ्यांची ठासेल. हा ना भाई, मला तर वाटतं तो डिक्टेटर तूच जन्माला घालशील है ना? हा. हेल कोचरेकर. हे नाटक सध्या तो करतोय. यात मराठी जी लोक, कोणीतरी ट्रेन मधनं जातं, कोणीतरी रिक्षाने जातं, जे काही घडतं ना मराठी माणसाबरोबर ते त्याने नाटकात मांडलेलं आहे. अतिशय सुंदर नाटक आहे. अतिशय सध्या ते नाटक चांगलं गाजतंय. येत्या 18 तारखेला हे नाटक आपल्या ठाण्यामध्ये आहे आणि मी माझ्या सर्व ठाणेकरांना विनंती करेन की एक मराठी तरुण पुढे आलाय आणि काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या मराठीची जनजागृती करतोय. तर तुम्ही सगळेच त्या नाटकाला जावं ही माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. 18 तारखेला तो आपल्या ठाण्यात आहे आणि 19 तारखेला मुलुंडच्यात कालिदासला आहे. आणि प्रत्येक मराठी मुलाने ज्याला मराठीबद्दल प्रेम आहे त्यांनी जायला पाहिजे असं मला वाटतं. मी जाणार आहे, तुम्ही पण या. जय हिंद, जय महाराष्ट्र.